थांबतो पण चालेल 2 मिनिटं थांबतो पण व्यवस्थित लागला त्या मला आवाज लागल्याशिवाय बटन सगळं चालू. हॅलो राम करा की आवाज करा का घ्यायला फिरवाच बटन राम राम थोडं कमी करा राम बस आता पटनाला अजिबात हात लावणार एक पटवार तुझं पण तुमचं शिट्टी मार्केट थोडंसं कमी करा. येथे वारी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून यारी संतसंगे सर्वकाळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकून दी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन प्रथमान मन गुरुरे शरणा गुरुरे शरणा पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो मस्तक हे पायावरी सर्व वारकरी संतांच्या सेवेला की सेवक तुमच्या लागलो चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा प्राप्त प्रसंगी श्री श्री घेतलेला अभंग जगतवंदन जगद्गुरु तुकोबर यांचा आणि तुकाराम महाराजांचा अभंग बोलून घ्या बोलू नका बरं का अर्धा तास माझ्याकडे आहे बरं का किती आहे अर्धा तास तुमच्याकडे मस्त सकाळपासून टाइम आहे पण वाटचालीतलं कीर्तन असल्यामुळं थोडे आपण चालीतून काय करूया
समय सूचकता देऊन क्षण आपण चाली देऊया. 2 तास असल्या म्हणजे चाली पाहिजे असं देता येतात काय. पण आपल्याकडे अर्धा तास असल्यामुळे अर्धा तासामध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला अभंगाचं चिंतन ऐकायचं. महत्वाचं काय ऐकायचं तर आपल्याला कीर्तन ऐकायचं. आणि चालत असलेला अल्पसा परिहार देतो. चालत असणारा हा तुमचा पायी दिंडी सोहळा, श्रीराम आषाढी पायी दिंडी सोहळा, पालखी सोहळा, श्री क्षेत्र रामलिंग बेट, उबालवाडी, भाई उबालवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. वाळवा तालुक्यातून आलेल्या सर्व पंचकृषीतून अनेक गावची लोक ह्या दिंडी सोहळ्यामध्ये असणार आहेत. प्रत्येकाच्या गावाचं नाव घेणं इथं शक्य नाही. त्यामुळे दिंडीत चालत असणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं, गाडीत बसणाऱ्यांचं, पुढे जाऊन गप्पा मारणाऱ्यांचं, दिंडीच्या पार मागे थांबून तिकडं घरी फोन लावणाऱ्यांचं सगळ्यांची चरणावरती नतमस्तक होतो आणि मी सेवेला सुरुवात करतो. पण ऐका, आजचा अभंग तुकोबारायांचा मागणीपूर आहे. कसा आहे ऐका ऐका, बोलणं बंद करा. बर, अर्धा तास आहे. देवगड मागणी करतात तुकाराम महाराज. काय करतात, माझ्याकडे बोलायचं बरं का. माझं कीर्तन मी फक्त बोलत नाही, मी बोलतो म्हणजे मग माझा शांतपणा जातो. पण तुमच्याशी संवाद करून जर मी कीर्तन केलं तर मला समाधान मिळेल की तुकोबाराय स्वतः अभंगात तो तुमच्याशी बोलतात. आता मला बोलवलं, आलो, तात्याने सांगितलं त्या दिवशी जांभोळीमध्ये. आता काय काय महिला म्हणतील बहुतेक ती खीर होती तिथं का, आलो होतो. जांभोळीच माझं गाव आहे. गेल्या वर्षी तुमच्या दर्शनाचा योग तात्याने आणला साहेबांच्या घरी. आणि ह्याही वर्षी तात्याने सांगितलं साहेबांच्याच घरी कीर्तन करा महाराज तुम्ही या. आम्ही पायी दिंडीमध्ये चालतोय, आम्ही घरी नाही बरं का, आम्ही पण दिंडी सोहळ्यामध्येच आहे. अगदी धावपळ करत तिकडच्या साईडला पाऊस चालू आहे. पण तात्यांना सांगितलं नुसते मोगाम प्रमाणे म्हणायचं नाही, ते जेह जावो अथवा पारावर बसल्यावर म्हातारी माणसं म्हणते जावं, जेह जावो अथवा जावो, पांडुरंग दुर्भाव. दुर्भाव म्हणजे ते पोचलाच तर ना दुर्भाव. पण एकदा शब्द दिला तर प्रयत्न आपण करायचा आणि प्रयत्नाला यश देणारा तो भगवान परमात्मा आहे. आता ऐका, तुम्ही जितकं मला विक्षेप नाही आणसाल तितकं तुम्हाला अर्ध्या तासात असं वाटून देणार की आम्ही 2 तास कीर्तन ऐकलं. तुम्ही जितका मला विक्षेप आणसाल तेवढा लवकर मी जय विठ्ठल करून जाणार, मला काही फरक पडत नाही. गेल्या वर्षी सिस्टीमचा प्रॉब्लेम होता, त्यांना थोडं बोलत तुम्ही ह्या वर्षी सिस्टीम देखील सुधरवली. आणि कीर्तनासाठी अशी सिस्टीम पाहिजे का नाही तात्या? तुम्हाला सर्वांना समाधान मिळतंय की नाही मला सांगा, मिळतंय का नाही? ओ बोला, त्या सिस्टीममुळे सर्वांना समाधान मिळतंय की नाही? आता काय अपुर आहे ते तुम्हाला नाही सांगणार, इथं नाही सांगणार, मी तात्यांना सांगणार. पण तात्या तुम्हाला ते आणून देणार. माणसात बोललं म्हणजे कसं असतं माहिती का, मग ह्याला ही माप करतो म्हणते कीर्तनकार. माप नाही, तुम्हाला गोड वाटलं पाहिजे, तुम्हाला आनंद भेटला पाहिजे. आणि तुमच्यासाठी देणारे भरपूर लोक आहेत, लक्षात घ्या. आणि या वारकऱ्यांसाठी कुणीच कमी करत नाही. वाटेवरती चालणारे वारकरी कमी आहेत महाराज, त्याच्यापेक्षा देणारी लोक ह्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत. काय बघ, कसं योग्य गोष्ट भेटली का. गेल्या वर्षी तुम्ही गायला नव्हता, आमची गायना बदल पण आपलं झाली, बरोबर आहे. तुम्हीच मला म्हणला एक गायक पण घेऊन. आता मला सांगा, एवढं वारीतून शक्य आहे का दुसऱ्या वारीमध्ये जायसाठी गायक येतात का? सुंदर असं म्हणजे आता आपले प्रेमाचं नातं आहे पकवाजा. गेल्या वर्षी कुमार शेख आले होते, ह्या वर्षी कुमार पकवाज होता काय. आणि मला तेव्हा सांगतो, परवा दिवसापासून त्यांचा रेकॉर्ड आहे 24 तास कंटिन्यू पकवाज झालाय. पण वारकरी संप्रदाय कसा आहे लक्षात घ्या, ही जलाकाला प्राप्त झाली महाराज. मग न्यायाप्रमाणे मागाशी मी सांगितलं ते जावा त्वरा हो, पण पांडुरंगी दुर्भाव. आपण जीव जाणे इतका पांडुरंगावरती विश्वास ठेवू शकत नाही, खात्रीशी सांगतो. तुम्ही किती वाऱ्या करा बरं का. पण ऐका, आपण तुकाराम महाराजांचा अभंग मागणी पर घेतलाय. तुम्ही आम्ही निघालोय पायी दिंडी सोहळ्यात. कुठं निघालोय आपण, कुठं निघालोय? पायी वारीला निघाल्या. कुठं? पंढरीला. आणि ते भारुड आहे तुम्हाला सांगतो, थोडं थोडं घेणार बरं का मी, आनंद तर त्याच्यातच आहे खरा. हा, ते जुनं ना एकनाथ महाराजांचं भारुड आहे. एक बिचारी दुसरीला मंडी गेल्या वर्षी वारी केली, चल तू वारीला. तिला मिनत्या केल्या वारीला, कशी तरी तयार केली पण वारीचा प्रसंग पाहून तिचं मात्र भारुडात महाराजांनी सांगितलं बरं का. वारीला नेली पण तिला पश्चाताप झाला. कशाचा पायाला फोडाला रे. तिला बंगल्यात राहायची सवय, गाडीत बसायची सवय, ती असल्या मातीतून चिखलात चालते का? या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं.
थोडं थोडंच घेऊ बरं का, थोडं थोडं. ती काय म्हणली, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया, का मला पंढरीला नेलं ग बाया, का ती 4 चाकीत बसायची, बंगल्यात राहायची, वॉशिंग मशीनवर कापड धुवायची. असू द्या, जास्त आता माफ नाही करता. मनुष्याला पंढरपूरला गेल्याच्या नंतर ना तिने पंढरीचं दृश्य पाहिलं. पण खरं सांगू, की पंढरपूर असतानाच मी अभंगाशी प्रस्तावना मांडून तुम्हाला पंढरपूर सांगतो. तुकाराम महाराजांनी का भगवंता परमात्म्याकडे मागणी मागितली. अर्ध्या तासात भरपूर तुम्हाला 2 तासाचं कीर्तन सांगून जाणार, काळजी करू नका. तुकोबराय पहिल्या चरणामध्ये म्हणतात आपण कुठे निघालोय, पंढरीला, पांडुरंगाच्या वारीला. तसंच माझे जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीची वारी करत असताना भगवान परमात्म्यानं तुकोबरायांच्या समोर उभं राहावं आणि तुकाराम महाराजांना म्हणावं, महाराज. तुकाराम महाराजाला जेव्हा भक्ता म्हणत नव्हते, भक्ता म्हणत नव्हते, देहूत महाराजांना महाराज म्हणत नव्हते, पण जगाचा बाप तुकाराम महाराजांना म्हणायचा, महाराज काय पाहिजे ते तुम्ही मला मागा, मी देण्यासाठी समर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणले, जर मला तुमच्याकडून पाहिजे असतं देवा, तर होतं ते मी समाजाला वाटून टाकलं नसतं. मला काळाची गरज नाही, तुम्ही माझं झाला, फक्त तुम्हीच मला पाहिजे, असं तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला सांगतात. आपला देखील तितकाच दृढ हवं पाहिजे. आपल्याला देखील पंढरीला गेल्याच्या नंतर देव भेटला पाहिजे आणि भेटल्याच्या नंतर ना देवानं आपल्याला म्हणलं पाहिजे, बोल मावशी तुला काय पाहिजे, काय काय मागची मावशी. मावशी पहिल्या तडाख्यात देवाला म्हणाल, सुनानं तेवढं मला सांभाळावं, सुनानं देवा सांग, म्हणून तर तुझ्या पंढरीच्या वारीला आली वाईट. बरोबर आहे. हा, एवढंच सांगाल पंढरपूर पांडुरंगाला. आणि जास्तीत जास्त सांगायचं झालं तर म्हणाल, ऐक रे देवा, दोन्ही नातू बिना लग्नाचा येतं तेवढा औंधा ठरू दे रे माझ्या नातवाचं. नातीचं कुठलं ठरू दे, असे कुठलीही आजी देवाला म्हणणार नाही, पण नातवाचं धरून एवढंच मागणार. महिला हुशार असतात, महिला हुशार असतात, फटकी नोट पेटीत टाकतात 10 रुपयाची. असं का, चला त्याला विठाला ऐका. आणि देवानं समोर बोलावं तुकाराम महाराजांना, महाराज तुम्ही मला मागा काही हवं असेल तर. तुकाराम महाराज वारीला आले होते, देवाने प्रसंग सांगितला, तुकाराम महाराजांची बोलू लागले आणि तुकाराम महाराजांना हट्ट केला. काय हट्ट केला, तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळेस भगवान परमात्म्याकडे तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जी मागणी केली, काय मागणी केली बघा, हेच व्हावी माझी आस, माझ्या मनामधली इच्छा, आपण म्हणतो इच्छा, आस, मन, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. काय म्हणले, जन्मोजन्मी तुझा दास. आता आपण देवाच्या दासत्व आपण स्वीकारू शकतो की नाही मला काही माहित नाही, कारण आमची 2री आणि 3री वारी लय